जर शासनाने आज संध्याकाळपर्यंत तोडगा नाही काढल्यास आम्ही उद्यापासून तीव्र आंदोलन करणार आहोत। ಸಂಘ ಪೂರ್ವ ಶಾಸನ ನಿಷೇಧ ಕೇಳ आहे ಅವರ ತಾಲೂಕಾ ಜಾಹೀರು ಅಂತ ಹೇಳಿ ಲೇಖಿ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಿಸುವುದಿಲ್ಲ। आज संकमध्ये संकगाव आज आठवडे बाजार आणि सर्व दुकाने कडकडीत बंद आहेत। शासनाचा निषेध म्हणून आज संकगाव कडकडीत बंद करण्यात आलेला आहे। संक अप्पर तहसीलदार कार्यालय विभाजन करून उमदीला नेण्याचा जो घाट आहे त्या विरोधात संघ व संघ परिसरातील सर्व लोकांचा तीव्र नाराजी आहे। त्या नाराजीमधून सुरुवातीला आम्ही शासनाला महामोर्चा काढून निवेदन दिले, शासन जागे झाले नाही। आम्ही आज 4 दिवसापासून 4 दिवस झाले उपोषण सुरू आहे। संतोष कुंभार यांच्या माध्यमातून उपोषणाला 4था दिवस आहे। संतोष कुंभार यांची पूर्ण प्रकृती खालावलेली आहे, तरी पण आज शासन स्तरावर आमच्या मागण्या कुठल्याही दखलपात्र झालेल्या नाहीत। जर शासनाने आज संध्याकाळपर्यंत तोडगा नाही काढल्यास आम्ही उद्यापासून तीव्र आंदोलन करणार आहोत। आज पूर्ण संघमधील व संघ परिसरातील जनता आक्रोशापणे तीव्रतेने आंदोलनात सहभागी झालेले आहेत। गाव बंद झालेले आहेत। उद्यापासून अनेक माध्यमातून अनेक चांगल्या पद्धतीने आणि शासनाला विचारास भाग पाडण्यासाठी आम्ही उग्र असं आंदोलन सुरू करणार आहोत। शासनाला आम्ही विनंती करत आहोत, आम्ही संविधानिक पद्धतीने न्यायिक पद्धतीने आमचा हक्क जो मिळाला होता तो अबाधित ठेवण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत। जर तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या ताटातला घास जर हिरावून घ्यायचं, जर तुम्ही आमच्यावर अन्याय करत असाल, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघर्ष आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असं येथील जनतेच्या मनात पूर्ण सरकारच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात, लोकप्रतिनिधीच्या विरोधात एक मोठा तीव्रतेचा एक विरोध निर्माण झालेला आहे। या विरोधाला सामोरं जाण्यापेक्षा इथलं न्यायिक भूमिका आपण लक्षात घेऊन त्वरित आमच्या मागण्या मान्य करून अप्पर तहसीलदार विभाजनाचा प्रस्ताव रद्द करून आणि संक तालुका तात्काळ जाहीर करून आम्हाला तुम्ही न्यायिक भूमिका द्यावा अशी मी विनंती करतोय। जय संघमध्ये गेले 4 दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमर उपोषण चालू आहे। त्यासाठी आज संघ पूर्व शासन निषेध केला आहे। शासनाने तातडीने निर्णय तालुका जाहीर करावा। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಂಕದೂರ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ ಈ ಒಂದು ಅಮರಣ ಉಪವಾಸನೆ ನಮ್ಮೂರ ಒಂದು ತಾಲೂಕಾ ಜಾಹೀರು ಆಗುವ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಈ ಸಂಕದೂರಿನ ತಾಲೂಕು ಆಗುವವರೆಗೆ ಈ ಅಮರಣ ಉಪವಾಸ ನಮ್ಮ ಸಂತೋಷ್ ಕುಂಬಾರ್ ಅವರ ವತಿಯಿಂದ ನಡೆದಿದೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನದಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮ್ಗೆ ಊರ ತಾಲೂಕಾ ಜಾಹೀರು ಅಂತೇಳಿ ಲೇಖಿ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಿಸುವುದಿಲ್ಲ। ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಂಕದೂರಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂತೆ ಜರುಗುತ್ತಿರ್ತದೆ। ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಅಂಗಡಿಗಳು ಸಹಿತ ಬಂದಿಟ್ಟದ। ಯಾವ ಕಾರಣ ಬಂದಿಟ್ಟದಪ್ಪ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ನ್ಯಾಯ ಸಿಗುವವರೆಗೆ ನಾವು ಈ ಅಮರಣ ಉಪವಾಸವನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನ್ಯಾಯ ನಮಗೆ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಲೇಖಿ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಇದನ್ನು ಹೋರಾಟವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸುವುದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ। तालुका हक्काचा नाही कुणाचा बाप